नॅशनल पार्कला जायचं डिसिजन एवढं महागात पडेल असं वाटलं नव्हतं. खूप दिवसापासून इच्छा होती संजय नॅशनल गांधी पार्कला जायची आणि आज आमचा मुहूर्त निघाला. त्यात पाऊस पण एवढा छान पडत होता. मग पटकन आवरून पोहोचलो बस स्टॉपला. बसची वाट पाहत होतो, कधीपासून बसच नव्हती येत. फायनली खूप वेळानंतर बस आली आणि बसमध्ये इतकी गर्दी होती, मी सांगते स्टँडिंग शिवाय ऑप्शन नव्हता. आणि आमचा हार्दिक बघा सगळ्यांमध्ये एवढा उंच दिसत होता आणि आमची वहिनी बसली थोड्या वेळ आणि झोपून गेली. आणि जाता जाता एवढी ट्रॅफिक लागली, मी सांगते लिटरली आम्हाला 1.5 ते 2 तास लागले गांधी ते घोडबंदर जायला. म्हणजे कुठे इतका टाइम लागतं का यार. आम्हाला एवढं रिग्रेट होत होतं की आम्ही आज का निघालो. आणि त्यातल्या त्यात एसी सुद्धा एवढी फास्ट होती. आम्ही ड्रायव्हरला सांगतोय की प्लीज एसी कमी करा, ते म्हणतात की ऑप्शनच नाहीये. लिटरली सगळ्यांना थंडी वाजत होती. मग घोडबंदर गेल्यानंतर आम्हाला बसायला भेटला आणि फायनली आम्ही 2 वाजता तिथे पोहोचलो. आम्हाला पोहोचल्यानंतर हा एक टेन्शन होतं की यार आम्हाला आज कानेरी केव्स बघायला भेटेल की नाही, कारण की 4:30 वाजता काहीतरी ते बंद होऊन जातं. मग आम्ही पटकन एंट्री केली आणि सायकल्स बघितल्या. सायकल्सची प्राइसिंग बघितली. तुम्ही पण बघा कितीला आहे. आणि मग मी ही सायकल चूज केली, पण ह्याची सीट एवढी वरती होती की मला चालवताच येत नव्हती. म्हणून मी डिसाईड केलं की आपण दुसरी सायकल बघू. मग ज्याची सीट खाली होती ती सायकल आम्ही घेतली आणि निघालो कानेरी केव्सला जा. मध्ये स्टॉप घेत का होईना आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कानेरी केव्सला. 7 किलोमीटरचा प्रवास आणि अजून इथून वर चढत जायचं. मला इतकं वैताग आलेला, माझे पाय दुखत होते लिटरली. मग वरती गेलो, मस्तपैकी एंट्री केली. हा बघा व्ह्यू काय छान दिसतोय ना. मस्तपैकी असे छोटे छोटे धबधबे होते आणि लोक त्याच्या खाली भिजत होते. आणि हे बघा हे पाणी मस्त वाहत चाललंय. एवढं छान वाटत होतं ना, एवढं थंड वाटत होतं ना. पण आम्ही जास्त वरती गेलोच नाही, कारण की आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि आम्हाला ऑलरेडी भरपूर लेट झालेला. आम्ही निघालो आणि तेवढ्यात आम्ही बघतोय तर काही नाणी ते आलेत खाली. ते लिटरली 7 किलोमीटर चालत आलेत आणि आम्ही 7 किलोमीटर सायकलिंग करून आलो. तर पण आम्ही एवढे दमलेलो. मग आम्ही तिकडून निघालो आमच्या ताईकडे जायला. तेवढ्यात आमच्या वहिनीला दिसली चायवळची भाजी. आम्ही ती बघितली आणि गेलो आमच्या ताईकडे. जाता जाता आम्हाला दिसलं बोटिंग एरिया. आणि बोटिंग एरियामध्ये भरपूर पाणी भरलेलं म्हणून सध्या ते बंद आहे आणि हे त्याचे रेट्स आहे. ही बघा आमच्या ताईची मुलगी. आणि ताईच्या घराजवळच भरपूर हरिण होते, जिथे आम्हाला बघून पळून गेले. आणि या डॉगेश भाईची डेअरिंग बघा, किती डेअरिंग बाज आहे. वाव.